नमस्कार मंडळी, मी स्नेहल. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि आज आम्ही जरा आरामातच उठलो. आज जायचं होतं किराणा सामान भरायला, त्याच्यामुळे जेवणाचा साधाच बेत म्हणजे 1 पॉट मील असा चकोल्यांचा बेत केला. मग काय लागले तयारीला. इथे एका परातीत मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरा, हळद, हिंग, मीठ आणि हा असा ओवा हातावर कुस्करून टाकला. त्यात जरा धनेजिरा पूड टाकून मी त्याचा घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे. हा पातळ नाही करायचा जास्त, थोडा घट्टसरच गोळा मळायचा आणि त्याला मी वरून तुपाचा हात लावला आहे. तुपाचा हात लावला ना की मग असा तुपट आणि खमंग असा वास येतो आणि चवीला पण छान लागतात. हा मळलेला पिठाचा गोळा मी एका डब्यात काढून साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत इकडं मी डाळीची तयारी करायला घेतली. डाळ मी शिजवण्यासाठी 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ असं प्रमाण घेते. तुमच्याकडे जर अजून डाळी त्यात मिक्स करायच्या असतील तरीही चालतात. आपल्या मनाप्रमाणे कुठल्याही आपल्या आवडत्या डाळी त्यात घेऊ शकतो. डाळी स्वच्छ 2-3 पाण्यानं मी धुवून घेतल्या आणि त्यात मीठ टाकून म्हणजे 2 शिट्ट्या करून त्याला कुकर थंड करून घेतला. डाळ मऊ शिजली पाहिजे, कच्ची डाळ ठेवायची नाही. डाळ मी इथं एकसारखी अशी घोटून घेतली. आता फोडणी टाकायला घेतली. फोडणीसाठी मी इथं 1 टोमॅटो, लसूण, 1च मिरची घेतली, कढीपत्ता आणि कोथिंबीर, जिरे, राई, हिंग आणि हळद आपल्याला एवढंच फोडणीसाठी लागणार आहे. या भांड्यात मी फोडणी देणार आहे. त्यात मी थोडंसंच राई, जिरा तडतडण्या एवढंच तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचे मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. जे आपण जशी दररोजच्या वरणाला फोडणी देतो ना त्याच प्रकारे हे करायचं आहे. तुम्हाला जर वाटण घालून ही डाळ करायची असेल तरीही चालते, पण उन्हाळ्याच्या दिवसात जास्त मसालेदार पदार्थ खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळे ही साधीच अशी मी डाळ बनवली. कुकर शिजण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून 1 वाफ दिली. 1 वाफ झाल्यानंतर टोमॅटो मऊ झाला की त्याच्यात मी घोटून घेतलेली डाळ टाकली. त्या डाळीत गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आणि ती पातळ केली. ही डाळ शक्यतो पातळच ठेवायची, नंतर ती घट्ट होते. आमच्या कराड सातारा भागात याला चकोल्या म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. काही भागात याला वरणफळ असेही म्हणतात. गुजराती लोकांची डाळ ढोकळी सारखाच हा प्रकार आहे. याला चांगलं मी ढवळून घेतलं आणि झाकण लावून एका बाजूला मंद गॅसवर ठेवलं. या मळलेल्या कणकेचे मी एकसारखे 3 समान गोळे करून घेतले आणि प्रत्येक गोळ्याची 1 चपाती लाटून घेतली. ही चपाती जास्त पातळ जास्त घट्ट नाही लाटायची, थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायची. चपाती थोडी लाटून घेतली की त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. साधी प्लेनच चपाती लाटून घेतले. ही चपाती लाटल्यानंतर कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने ह्याच्या तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये असे बारीक बारीक तुकडे करायचे. मी आपलं शंकरपाळ्यांचा किंवा कापड्यांचा आकार आहे तसा ठेवलेला आहे आणि एका प्लेटमध्ये सगळं जमा करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं मी तिन्ही पण गोळे लाटून आणि कट करून घेतले. कणिक जर व्यवस्थित घट्टसर मळलेली असेल तर ह्या कापण्या एकमेकांना चिकटत नाहीत. डाळीला पण उकळी आलेली आहे आणि या कापण्या डाळीला उकळी आल्याशिवाय डाळी सोडायच्या नाहीत. थंड डाळीत किंवा न उकळत्या डाळीत जर कापण्या सोडल्या तर त्या चिकटून बसतात. हे मी झाकण ठेवून 8 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेतलं आणि तयार आहे चकोल्या. तक्षूला मी टेस्ट करायला दिल्यात. तक्षूला या खूप आवडतात. तक्षू याला ती होती तेव्हा चपातीची मॅगी म्हणायची. आज घरातलं सामान भरायला जायचं होतं. ज्या दिवशी सामान भरायला जायचं असतं त्या दिवशी मी सगळ्या अशा बरण्या काढून घेते. काय आहे काय नाही त्याची चेक करून लिस्ट काढते आणि बरण्या आणि मांडणी लागलीच पुसून घेते आणि जे डबे रिकामे झाले ते धुवून घेते. म्हणजे जेव्हा पसारा काढला जातो, एक घराची साफसफाई करायला काढली जाते त्याच्यावेळी एकदम लोड येत नाही. आज तक्षू घरात होती आणि तक्षू घरात असली की मला सगळ्याच कामात मदत करते. ती मला सगळ्या बरण्या पण तिनं काढायला मदत केली आणि पुसल्यानंतर अशा हातात पण तिनं दिल्या मला सगळ्या. त्यामुळं माझं काम खूप सोपं झालं. मी अशा सगळ्या बरण्या लावून घेतल्या आणि तक्षूला ना व्हिडिओ द्यायचं होतं. ती मला विचारत होती मी दिसते का मी शेवटी आलीच आणि अशी नाचून दाखवते. इकडं मी मसाल्याच्या पण बारीक बारीक बरण्या काढून घेतल्या. ज्यात सामान आहे त्या पुसून तशाच लावल्या आणि ज्या रिकाम्या झाल्या त्या घासून धुवून घेतल्या आणि सुकायला बाजूला ठेवून दिल्या. फ्रीजमधलं पण कोणतं सामान संपलं आहे ते बघितलं आणि लिस्ट करायला बसलो. आज लिस्ट कोण करतंय? झालं लिहून? हां, बघ वाचून नको काय काय लिहिलंस. साखर, चहा पावडर, बिस्किट,
तूर डाळ, मूग डाळ, मॅगी, रवा, तुझं काय लिहिलंस का काय? तुला काय पाहिजे आता? तुला मला एक चॉकलेट घ्यायची होती का? घेते. बिस्किट कुठली पाहिजे ती? बाबूचं काय? डायपर लिहिलेस बाबूचे? डायपर लिहि. लिस्ट काढून झाली. आम्ही निघालो सुपर मार्केटला पोचल्यावर या आमच्या सशाला आता पाय आलेत आणि त्याला आता सगळं समजायला लागलं. त्याच्यामुळे त्याला काय घेऊ आणि काय नको असं झालेलं. मुलांना घरकामात सहभागी करून घेतलं की त्यांना वस्तूची किंमत आणि घराची जबाबदारी दोन्ही समजते. तक्षूने आज मला यादी बनवायला मदत केली, त्यामुळे माझं खूप काम सोपं झालं. यादी तयार असल्यामुळे मी पटापट सामान घेतलं, बिल केलं आणि पटकन घरी आलो. तुझी फक्त उचल चालू होती, हे घेऊ का ते घेऊ. जेवणं आवरून घेतली आणि बसलो कॅरम खेळायला. दिवसभर किराणा भरणं, घराची आवराआवर आणि धावपळ झाली, पण दिवसाचा शेवट असा मुलांबरोबर कॅरम खेळून झाला आणि सगळा थकवा निघून गेला. जर तुम्हाला माझं हे साधं आणि छोटं जग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.